कहे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे म्हणून चिंता नाही आमादासा न भिवो गर्भवासा जन्म घेता आपुल्या इच्छा करू गदारोळ भोगो सर्व काळ सर्व सुख म्हणून चिंता नाही आमादासा न भिवो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आमा देवाचा सांगात नाही विसंबत येरा म्हणून चिंता नाही आमादासा न भिवो गर्भवासा जन्म घेता विठाला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि आता हृदय हे आपुले सौफाळून या भले वरी बाई सौ पावले श्री गुरूंची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा भगवान परमात्मा कसा आहे आणि आमचं त्याच्याशी काय नातं आहे याचं चिंतन करणारा हा अभंग आहे. अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. राजा हरिश्चंद्र संस्थान पिंपरी महाराष्ट्रातील थोर संस्थानांच्या यादीमध्ये असलेलं आपलं संस्थान प्रातस्मरणीय सद्गुरू राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या कृपाशीर्वादानं पूजनीय वैकुंठवासी भीमसिंह बाबा यांच्या आशीर्वादानं आणि वंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरू शास्त्री बाबांच्या कृपाछत्राखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ज्यांचं जीवन शास्त्रीजींच्या सहवासात विद्यार्थी दशेपासून गेलं आणि आजही महाराष्ट्रात शास्त्रीजींचा सगळ्यात जास्त विश्वासू माणूस कोण तर भगवान बाबा. अत्यंत शास्त्रीजींचं अंतकरणातलं एक व्यक्तिमत्व, जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व आणि मला त्यांचं नावच फार आवडतं. ज्यांचा नाव घेतल्याशिवाय आमचा श्वासही घेतला जात नाही त्या भगवान बाबाचं नाव घेऊन ते आलेले आहेत. त्यामुळं आमच्या हृदय सिंहासनावर हे नाव कायम कोरले गेलेलं आहे आणि फार दिलदार व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व. एवढा भाविक समाज आहे पण कधीतरी बाबा एका मठाधिपती सारखं वागलेत असं वाटलं का तुम्हाला? आलेल्या प्रत्येक माणसाला बाबा आपला जीवलग वाटतो, सखा वाटतो, कोणाला थोरला भाऊ वाटतो, कोणाला धाकटा भाऊ वाटतो, कोणाला मुलासारखा वाटतो, कोणाला काकासारखा वाटतो, कोणाला आपला जीवलग मित्र वाटतो. बस बाबांनी इथं आल्यानंतर काय केलं असेल
तर हा सगळा परिसर भक्तीचा नाही तर माझा परिवार म्हणून जोडला आणि त्या परिवारामधला हा सोहळा आहे. आता भरतला शिवरात्रीचा एवढा मोठा कार्यक्रम 7 दिवस, हा माणूस 7 दिवस कुठंच मिळायचा नाही. या 7 दिवसात रोज 15,000 जरी म्हटलं तरीही त्यांना निमंत्रण तेवढे आहेत. तरी ते मधल्या मध्ये तुमच्या नकळत दुपारशी ओढून येतोच आहे. पण रात्री मात्र इथं भरत अण्णाची इथं श्रद्धा आहे, बाबांवर निष्ठा आहे, म्हणून ते महाशिवरात्रीला केवढाही मोठा उत्सव कुठलंही निमंत्रण आलं तरी ते डावलणार आणि इथं हाजरी लावणार म्हणजे लावणार. आणि अण्णामुळे ही रत्न सगळी प्रकाश महाराज गाण्यामधले जे काही बोटावर मोजण्यासारखी नाव आहेत त्यामध्ये प्रकाश महाराजांचं नाव आहे. माझ्या आवडीचे गायक आहेत हे. तुम्ही कीर्तनात असलात की आमचा गायनाचा अंधकार नाहीसा होतो. प्रकाश आणि माझ्या परिसरातलं भूषण, आमच्या बोदेगावचे रहिवासी आणि शुद्ध वारकरी सहशास्त्री. गुरुजीला लक्षात आला असेल, तोला मोलाची साथ आणि एवढा प्रेमळ माणूस आहे. त्यांचं म्हणणं असतं ह्या मोठ्या लोकांनी पुढं म्हणावं आणि आपण येईल तशी साथ करावी. येईल तशी साथ करावी म्हणतात पण ऍक्युरेट करतात, हे विशेष आहे. आमचे मनोज महाराज बोदेगावकर आहेत, आमचा सचिन आहे, सगळेच गुणवान मंडळी आहेत. गडावरची सगळी मंडळी, 2 महंत समोर आहेत बाबांच्या प्रेमास्तव. आणि त्यांनाही वाटलं असेल, अतुल महाराजांना वाटलं असेल कोणाच्या तरी जायचंच आहे ना एक दिवस. म्हणजे त्यांनी डबल प्रेम दाखवलं. बाबावर प्रेम आहे म्हणून इथं यायचंय, मग यायचंच आहे तर कोण्या तरी दिवशी काय यायचं, तुकाराम शास्त्रीच्या दिवशी यायचं. म्हणजे त्यांच्यावर माझ्यावरचं प्रेम त्यांनी दाखवलं. हनुमंतराय 7 दिवस आहेत. मिरसांगवी संस्थानचे मठाधिपती हनुमंत महाराज आहेत आणि तागडगाव संस्थानचे मठाधिपती अतुल शास्त्री आहेत. आपल्या गडा इंद्रभान गुरुजी, हा त्यांच्या विठ्ठलावरूनच लक्षात आलं. इंद्रधनुष्यासारखं काम आहे ते. सगळी गुणवान मंडळी आहेत. बसलेल्या सर्व बहुश्रुत आदरणीय मंडळी आहेत. आमचे प्राध्यापक सोमनाथ बडे सर, त्यांचे सहकारी, सर्वच मंडळी नाव घेण्यास पात्र आहे. पण सगळ्याची नावं घेत बसलो तर 10:30 होतील. कीर्तन मला 12 वाजता संपवायचं, 11 वाजता. तुम्ही तर आठवण द्या करून. देव कसा आहे, शास्त्रामध्ये 2च मुद्द्यावर चर्चा झाली आहे. त्याला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं. माऊलींनाही हा प्रश्न पडला, तुझं सगुण म्हणू की. पण माऊलींना निकालही लागला बर. सगुण निर्गुण एकू व्यक्त आणि अव्यक्त, तूच एक निभ्रांत भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे. 12व्या अध्यायात भगवान हेच बोलले, व्यक्तही तोच आहे, अव्यक्तही तोच आहे. व्यक्ताची प्राप्ती भक्ती नाही आणि अव्यक्ताची प्राप्ती योगादी साधना नाही. विठाला अनुभूती निर्गुणाची आहे पण प्राप्ती सगुणाची आहे. वाक्य नीट आहे का? अनुभूती निर्गुणाची घ्यायची आहे पण प्राप्त सगुण करायचंय. निर्गुणी पावलो सगुणी भजता. सगुणाला भजल्याशिवाय निर्गुणाला प्राप्त करता येणार नाही. निर्गुण ही प्राप्त करण्याची वस्तूच नाही, ती अनुभूती आहे. देव पाहावया गेलो देवाची गुण ठेवलो. बाबा एक जण मला म्हटला, पारायण सुरू केलं ज्ञानेश्वरीचं. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आमच्या बऱ्याच महाराज लोकांना अजून हे सुचायचंय. तुला सुचलं ही चांगली गोष्ट आहे म्हटलं. तो म्हणला मग किती दिवस करू पारायण? मी त्याला साधं उत्तर दिलं, जोवर तू नारायण होत नाही तोवर पारायण बंद करायचं नाही. त्यानं मला म्हटलं मग मी नारायण झाल्याचं कसं कळेल? म्हणलं ज्या दिवशी तुला कोणालाच विचारायची इच्छा राहणार नाही त्या दिवशी तू नारायण झाला. देव पाहावया गेलो तेथे पाहता पाहणे दोरी सारोनिया तोहारे श्रीहरी पाहिला. श्रीहरी डोळे भरी तेव्हा पाहायचा जेव्हा दृश्य संपत, दृष्टा संपतो आणि दर्शनही शिल्लक राहत नाही. विठाला जेथून
धुनी चराचर हरिसी भाजे जे धुनी हरिसी भावे धुनी चराचर हरिसी भावे धुनी चराचर अव्यक्त निराकार नाही जाकार हे धुनी चराचर हरिसी भजे हे धुनी चराचर हरिसी भजे अव्यक्त निराकार नाही जे धुनी चराचर अव्यक्त निराकार नाही जा. बाबा कुठलंही शास्त्र काढा, तीनच मुद्द्यांची चर्चा आहे. जीव, जगत, देव, संपला विषय. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्याच आहे, आणि दृश्यमान जगत ब्रह्म स्वरूपच आहे. याच्या पलीकडे सहा शास्त्रात काहीच नाही. ज्ञानोबारायांनी एका प्रमाणात सगळे बसवले. चहुवेदी, साही शास्त्री, 18ही पुराणे. अतुल महाराज, जाण शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. चहुवेदी, 4 वेदात ज्ञान आहे. 6 शास्त्रात कारणांचा विचार आहे. साही शास्त्री आणि 18 पुराणामध्ये फक्त हरिभक्ती सांगितली. 3 वाक्य झाले ना. वेदात ज्ञान आहे, शास्त्रात कारण आहे, पुराणात भजन आहे. विठाळ. शास्त्री बाबांनी हरिपाठाचं एक व्याख्या केली. आपल्या नजरेत हरिपाठ म्हणजे काय? हरिमुखे म्हणा, मुखानं हरीचा पाठ करणे, याचं नाव मुखा. हे लौकिक अर्थ झाला, सरळ सरळ अर्थ झाला मुखानं हरिपाठ करणं. जोपर्यंत मीच हरी आहे हा पाठ माझ्या जीवनात उतरत नाही, तोपर्यंत ज्याचा हरिपाठ बंद नाही त्यानं खरी हरिपाठाची व्याख्याच अर्थ केली. मीच हरी आहे हा ज्याचा पाठ झाला, ऐसे मीच होनी पांडवा करीती माझी सेवा, नव लावो सांगावा असे ऐक. देव स्वरूप झाले तरी देव पूजा बंद नाही झाली. आज शास्त्री बाबांचे शेकडो विद्यार्थी महाराष्ट्रभर विद्वत्ता प्रचूर कीर्तन करतात. वेगळ्या वेगळ्या संस्थानावर महंत म्हणून विराजमान आहेत. बाबांना ज्ञानेश्वरी उघडायची गरजही नाही, पण तरीही बाबा दिवसातले 5 तास ज्ञानेश्वरी घेऊन बसल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबारायांची चोवी सांगू. बाबांचं जीवन कसं आहे? देखे प्राप्तार्थ जरी जहाले, निष्कामता जरी पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. बाबांचं जीवन फक्त समाजासाठी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. विठाळ. देव कसा आहे याच्यावर बोलतो आपण. अव्यक्त निराकार नाही जा आकार. त्याच्यासाठी हिंदी पद घ्यायचंय तुमच्याकडून मला. त्याला रंगही नाही, त्याला रूपही नाही. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तू ही मेरा सच्चा साईं, तू ही मेरा सच्चा साईं. नाम
रूप नहीं नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार मै गुलाम मै गुलाम. आता प्रश्न असा आहे, अव्यक्त निराकार झालं, रंग नाही झालं, देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काही. ऐका आता, देवाला रंग नाही, मला सांगा पंढरपूरचा देव कसल्या रंगाचा आहे? बोला ना बोला ना. सावळा म्हणजे उग गुळगुळीत वाटते, काळाच म्हणायचं. ठाईचाची काळा, अनादी बहु, गॅरंटेड आहे, त्याला काय वापला जायचं. आणि आपला हक्क आहे त्याला काळा म्हणायचा. काळा आहे. आता सुरुवातीला मी एक श्लोक गायला, कर्पूर गौरम. कर्पूर म्हणजे कापरासारखा, गौर म्हणजे गोरा. महादेव कापरासारखा गोरा आहे आणि विठोबा काळा आहे. राम कृष्ण घननीळ आहे, मेघश्याम आहे, पंढरपूरचा निळा लावण्याचा. आता रंग नाही तर हा घननीळ कोण, काळा कोण, पांढरा कोण. नाव नाही तर विठोबा कोणाचं, महादेव कोणाचं, शंकर कोणाचं. गाव नाही तर काशी कोणाची. कोणी कोणी केली, कोण कोण जाऊन आलंय असं म्हणू आपण. काशी करून आलेल्याला वनवासच आहे महाराज. एखाद्यानं म्हटलं मी काशीला जाऊन आलो, लोक म्हणतात केली का. मग काशी कोणाची आहे, पंढरपूर कोणाचं आहे. नाव नाही तर विठोबा कोण आहे, महादेव कोण आहे. गाव नाही तर काशी पंढरपूर कोणाचं. रंग नाही तर काळा पांढरा कोण, विठाला. आता दुसरी बाजू घ्या. पहिल्या बाजूनं पाहिलं तर देव कसाच नाही, दुसऱ्या बाजूनं पाहिलं देव कसा आहे, तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावी तिचा, पुरवी धरावी तिचा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, पुरवी जैसा केला तैसा होय धावे सोय. माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा, तैसाची मी खरा तुम्हा लागे. गीतेमधला प्रसिद्ध श्लोक. ये यथामाम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. भावे जैसा तैसा. सोपं करतो श्लोकाचं, जाऊ द्या अगदी व्यवहारातलं सांगतो. तुम्ही वडील व्हा, तो मुलगा व्हायला तयार आहे. तुम्ही मुलगा व्हा, तो वडील व्हायला तयार आहे. तुम्ही थोरला भाऊ व्हा, तो धाकटा व्हायला तयार आहे. तुम्ही धाकटा व्हा, बोला ना बोलत चला, तो थोरला व्हायला तयार आहे. महिला मंडळ, तुम्ही बहीण व्हा, तो भाऊ व्हायला तयार आहे. फक्त बहीण होताना सुभद्रा व्हायचं नाही, द्रौपदी व्हायचं. त्याचं बोट कापलं तर 50,000चा पितांबर फाडायची सुद्धा तमा बाळगायची नाही. द्रौपदीनं बोट, त्याचं बोट चिरलं, 1000 रुपयाचा पितांबर फाडला आणि बोट गुंडाळलं. परत फेड लवकर करतो महाराज तो.
घेताना एक चिंदी घेतो, देताना मात्र साड्यांची फॅक्टरी देतो. फॅक्टरी नाही देत, फॅक्टरी होऊन येतो. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरण वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्रे आपण झाला हरी, वस्त्रे आपण झाला हरी, वस्त्रे आपण झाला हरी, वस्त्रे पांचाळीसी गांजिता वैरी, पांचाळीसी गांजिता वैरी, पांचाळीसी गांजिता वैरी, वस्त्रे आपण झाला हरी, वस्त्रे आपण झाला हरी, वस्त्रे आपण पांचाळीसी गांजिता वैरी, वस्त्रे आपण झाला हरी. तुम्ही द्रौपदी व्हा, तो तुमचा सखा श्रीहरी व्हायला तयार आहे. पुरुष मंडळी, लक्ष्मण थोरला होता की धाकटा? धाकटा. राम अवतार संपला, कृष्ण अवताराचं नियोजन सुरू झालं. भगवान म्हटले सगळे अवतार घेऊयात. लक्ष्मी रुक्मिणी होईल, देव गोपाळ होतील, मी कृष्ण होतो, शेष भगवान तुम्ही पण आमच्या सोबत चला. शेषानं सांगितलं या जन्मात सोबत येणार. प्रभू म्हटले का बाबा? तो म्हटला मागच्या जन्मात लक्ष्मण झालो आणि असह्य यातना सहन कराव्या लागल्या, मी धाकटा होणार नाही. तेव्हा मन तयार झाली माणसानं नकट व्हावं, पण धाकट. आता हे धाकट्यांना बरं वाटतं असं म्हणल्यावर, पण खरं सांगू का, मजा खरी धाकट्याचीच आहे. सगळ्यात उशिरा जबाबदारी कोणावर आहे? थोरल्याच्या जेव्हा मजाच आहे ना. माझं नाव तुकाराम आहे आणि आमच्या घरी ज्ञानबाई. सांगा आता मी कसा असेल, थोरला का धाकटा? साधं गणित आहे ना. आधी ज्ञानोबा का आधी तुकाराम? आधी ज्ञानोबा, नंतर मी पण धाकटाच आहे. विशेष म्हणजे 8वा आहे. कळलं नाही का? ज्याला कळलं त्यांचं धन्यवाद, नाही कळलं त्याने दुपारी जेवायला आहे. उद्या चांगला बेत आहे. 6 मुलीच्या पाठीवर 7वा ज्ञानोबा, 8वा तुकाराम. धाकटाय पण मजा आहे माझी. विठाला देव म्हणले आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञात तुझी बारी. तुम्ही समर्पण ठेवा. 2 समर्पण अर्जुनाचे सांगतो तुम्हाला. शास्त्री बाबांची पहिली कॅसेट आपण ऐकली असेल, देखा नवलतया अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पण पार्थाचे विद्वास. किती प्रेम आहे अर्जुनाचं आणि देवाचं. आणि समर्पण अर्जुनाचं काय? कौरव पांडवाचं युद्ध आहे. मदत मागण्याकरता अर्जुनही गेला, दुर्योधनही गेला. अर्जुन सेवाधारी आहे, पायाजवळ जाऊन उभा राहिला देवाच्या. दुर्योधन घमंडी आहे, डोक्याजवळ उभा राहिला. कृष्ण झोपलेले. आता झोपेतून माणूस जागा झाला, अगोदर कोण दिसणार? पायाकडच. एवढ्यावरून एक वाक्य ध्यानात ठेवा, मोठ्या माणसांच्या डोक्याला लागायचं, त्यांच्या पायाजवळ पडून राहायचं. मोठ्या माणसाच्या डोक्याला डोकं लावायचं, पायाजवळ. अर्जुना तू कधी? दुर्योधन पाठीमागून म्हणला, कृष्णा मी आधी. देव म्हणले तू पण आलास? दुर्योधन म्हणला मी पण नाही, मीच आलोय. अर्जुन नंतर आहे. बरोबर. काय काम काढलं जणू याला माहीतच नाही. जोग महाराज संस्थेचे गुरुवारी पूजनीय घुले बाबा फार गोड वाक्य सांगायचे. ते म्हणायचे सगळ्या जगाला गोंधळात टाकणारा महागोंधळी जर कोण असेल तर तो द्वारकेचा बुवा आहे. योगायोगानं तोही गुजरातचाच आहे. हे ज्याला कळलं नाही त्याने काल्याच्या दिवशी जेवायला या. विठाला
नाटकी आहे बुवा. बर बर बर, का आलात? म्हणे मदत हवी आम्हाला. देव म्हटले एका बाजूला यादवी सेना 56 कोटी यादवासकट बलराम दादा, आणि एका बाजूला एकटा कृष्ण. शस्त्र हातात धरणार नाही, हिताच्या 4 गोष्टी सांगेल. दुर्योधन म्हणला हे 75चं म्हातार, हे जर बोलायला लागलं, यानं बासरी वाजविली तर गवळणी कावऱ्या बावऱ्या होत होत्या, हे बोलायला लागल्यावर सैनिक काय होतील? याचं बोलणं ऐकून मोहात कोणी पडायचं? मोहात पडायचं नाही, राज्य जिंकायचंय. मला हा नको, मला सेना पाहिजे. दुर्योधन म्हटला मला यादवी सेना हवी. देव म्हणले दिली. अर्जुनाला म्हटले तुला? अर्जुन म्हटला देवा तू मिळाला सगळं मिळालं, समर्पण पहा, तू मिळाला सर्व मिळालं. दुर्योधन निघून गेला. अर्जुन म्हटलं, देव म्हटले अर्जुना तो आधी आला ना, तो आधी आला याचा अर्थ तो लवकर उठला. तू उशिरा उठला म्हणून वेळ तुला झाला. लवकर उठायची सवय लावून घे. लोक पहाटे शपथ घ्यायला लागली आणि तू मदत मागायला 10ला येतोय. असा झोपेत राहून सरकार कधी बसायचं तुझं? अर्जुन म्हणला जाऊ दे ना देवा, मी अगोदरही आलो असतो तरी मी तुलाच मागितलं असतं. देव हसले, म्हणले अरे काय या म्हाताऱ्याकडं, शस्त्र धरणार नाही, 4 गोष्टी सांगणार. खरं सांगू अर्जुना, सगळं लोणी दुर्योधन घेऊन गेला, ताक मात्र तुझ्यासाठी ठेवलं. अर्जुन काय गोड वाक्य बोलला. अर्जुन म्हटला जाऊ दे ना देवा, लोणी कोणीही घेऊन जाऊ दे, लोणी चोरणारा माझ्या जवळ आहे, मला सगळं काही मिळालं. याला समर्पणाची भक्ती म्हणायचं. आणि ही समर्पण भक्ती आहे म्हणून ज्याचे पाय लक्ष्मी धुते त्याची घोडी भगवंत धुतोय. विठाला वाक्य ऐका, ज्याचे पाय लक्ष्मी धुते मग सर्व भावे करून सेवा, अभिमानो सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाची दैवा. ज्याचे पाय लक्ष्मी धुते तो बुवा अर्जुनाच्या घरी घोडे धुतो. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारी, संकटे बहुते निवारी. बाबांनी सगळीच मेजवानी दिली बर. नवरसी भरवी सागर हा गायनाचा एक अद्भुत रस आहे. गायनाची रंगी शक्ती अद्भुत ही गायनाचे
देणे रे तुकांबे वाणी प्रेम अमृताची टाळ्या डबल झाल्या पाहिजे. एकदा प्रकाश महाराजासाठी आणि दुसऱ्यांदा ही चाल महाराष्ट्राला ज्यांनी दिली पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत. अजून एकदा वाजवाच दत्तासाठी. हे चांगले म्हणून हे सगळे चांगले. बाबा आज कोणाकडेही कीर्तन असतं तरी मी आलो नसतो. माझं सूर्ययंत्र 70% वाया गेले, तरी फक्त गडाची परंपरा आणि भगवान बाबाचं माझ्यावरचं प्रेम म्हणून सेवेला उभा आहे. नाही तर मी सरळ सांगितलं असतं आजच्या दिवस येऊ. अरे ओढाताण किती करायची. पण फक्त या संस्थांवर आमची भावना आहे. पवित्र राजाची गादी आहे. आपल्या बीडच्या अलीकडचं हे एक पवित्र संस्थान आहे आणि बाबांच्या परंपरेतलं म्हणून आमचा जीव त्या गादीसाठी कासावीस होतो. शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म. आम्ही निरूपण करतो अतुल शास्त्री, याला शब्द ब्रह्म म्हणायचं. हे तिघ उभं करतात, हे गुरुजी टाळकरी आणि वादक मिळून उभं होतं ते नाद ब्रह्म. ऐकून ठेवा, कीर्तनामध्ये शब्द ब्रह्माला नाद ब्रह्माची साथ मिळाल्याशिवाय इथं परब्रह्माचं अवतरण होऊ शकत. समीकरणच आहे ते. शब्द ब्रह्म अधिक नाद ब्रह्म बरोबर परब्रह्म. नाद ब्रह्म नसेल तर कोरड शब्द ब्रह्म होईल आणि शब्द ब्रह्म नसेल तर रसिक नाद ब्रह्म होईल, पण परब्रह्म येणार नाही. म्हणून वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे आणि रसिकत्वी परतत्व. स्पर्शो जायचं. बोलण्यापेक्षा कवितेतून बोललेलं गोड, कवितेतून बोलल्यापेक्षा त्याला चाल लावून बोललेलं गोड, आणि चालीच लावायच्या तर जिबजोड गाण्यांना लावण्यापेक्षा परतत्वाचा स्पर्श जिथं आहे त्याला चाली लावलेल्या गोड. विठाला अजून एक समर्पण अर्जुनाचं सांगायचं. भीष्मानं प्रतिज्ञा केली, उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आत 5 पांडवांना मारीन, पृथ्वी निष्पांडवी करील. बातमी सगळीकडे पसरली. त्या काळात ब्रेकिंग न्यूज नव्हत्या, तरी बातम्या लपत नव्हत्या. त्याही वेळेला कुठंतरी सूत्र असेलच ना ज्याच्या हवाल्यानं बातम्या दिल्या जातात. मी बराच वेळ विचार करत होते हे सूत्र कोण. मग नंतर माझं यांच्याकडे लक्ष गेलं. असेच लोक तिथं पण असतात, तेच खरे सूत्र असतात आणि यांच्याच हवाल्यानं बातम्या बाहेर जातात. म्हणून बाबा आमचं जाऊ द्या, आम्ही गृहस्थी आहे. तुम्ही महंत लोकांनी एक ध्यानात ठेवायचं, धोका वही होता है, हा भरोसा ज्यादा होता है. शास्त्री बाबांचं वाक्य सांगतो. बाबांना विषप्रयोग केला गेला होता. राष्ट्रसंत भगवान बाबांना विषप्रयोग केला होता. मला सांगा, बाबांच्या अन्नामध्ये विष मिसळायला लोक पिंपरीवरून गेले होते काय? ज्यांना बाबा किती वाजता जेवतात माहित आहे, कुठे जेवतात माहित आहे, बाबा आवडीनं कोणता पदार्थ खातात हे माहित आहे, त्या लोकांकडूनच विषप्रयोग झालेला आहे. शिवरायांना संपवायला बाहेरचे आले नव्हते, शंभूराजांना पकडून द्यायला बाहेरचे आले नव्हते. घर का भेदी रावणाची तक्रार आहे, माझा पराभव झाला कारण माझा भाऊ फुटला, आणि तुझा रामा विजय झाला कारण तुझा भाऊ सोबत राहिला. बऱ्याच भावांना 20 वर्षानंतर कळलं. आमच्या पण बहीण भावाला कळायला 12 वर्ष लागली. असू द्या, देर आहे दुरुस्त आहे. विठाला आता एका ताईंची खूप धांदल घाई चालली, पण दादा निघून गेलाय. करता काय आता? ताईला वाटत होतं दादाने जवळ बसावं,
तो दादा सगळ्यातून निघून देवाच्या जवळ गेले. हे माझा मुद्दा एवढाच आहे. फार बातम्या पांगल्या. देव म्हणले धर्मराज काय करायचं यासाठी? धर्मराज म्हणले ते भीष्म कसे मारायचे मला सांगायचं नाही, ते अर्जुनाचं डिपार्टमेंट आहे. देव म्हणले अर्जुन कुठे आहे? द्रौपदी म्हणले त्याच्या राहुटीत आहे. चल आपण जाऊ. हे बहीण भाऊ अर्जुनाकडे गेले. अशीच थंडी होती. अर्जुन 3 गोधड्या पांघरून झोपला होता. देवानं गोधडी ओढली. हे अर्जुना, अरे झोप कशी लागली तुला? अर्जुन म्हणला हे बघ देवा, जेवण केलं, इथं आलो, आस्सा पडलो आणि असं पांघरून घेतलं आणि अशी झोप. देवानं परत पांघरून काढला. अरे वेड्या, पितामहांची प्रतिज्ञा काय माहित आहे? उद्या आम्हाला मारून पृथ्वी निष्पांडवी करायचं असं म्हणाले. देव म्हणले अर्जुना, प्रतिज्ञा करणारा राम्या शाम्या बंड्या पिंट्या गोट्या असा कोणी नाही. ज्यानं स्वतःची प्रतिज्ञा कडीला नेण्याकरता परशुरामाला युद्धामध्ये आवाहन दिलं आणि गुरु असलेल्या परशुरामाचा पराभव केला, पण लग्नाला उभा राहिला नाही. अशा पितामहांची प्रतिज्ञा आहे. तो ढाराडोर झोपलाय. समर्पणाचं वाक्य आहे का? अर्जुन इतकं गोड वाक्य बोलला. अर्जुन म्हटला देवा, माझ्यासाठी तू जागा असताना मी जागा राहून काय करणार आहे? आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया आलिया मागे पुढे उभा मागे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात आलिया बस तुमचं समर्पण अर्जुनासारखं राहू द्या. देव तुमचा सारथी व्हायला तयार आहे. तुम्ही ज्ञानोबराय होण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला हाताला धरून समाधीपर्यंत न्यायला येणार आहे. तुम्ही तुकोबाराय होण्याच्या दिशेनं वाटचाल करा. देव तुम्हाला वैकुंठाला नेणार आहे. तुम्ही नामदेवराय होण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या हातची भाकरी खाणार आहे, दूध पिणार आहे. तुम्ही जनाबाई होण्याची तयारी करा. देव तुमच्या सोबत जात्यावर बसून दळायला तयार आहे. विठाला आई साहेब भरपूर आहेत, तुमच्यासाठी एवढं एक घेतो. जनाबाई सोबत देव जात्यावर दळायला आला. जात्यावर दळायला 4 जणी असतात, बरोबर आहे? हो म्हणू नका. किती असतात? 3 जणी, 2 असतात. जनाईला दळायचंय, गरज विठायची आहे. पहाटेच जनाईचा आरडाओरडा सुरू आहे. चित्र कसं आहे पहा. एका बाजूला सगळे देव रांगेत उभा राहून त्याच्या उठण्याची वाट पाहतायत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा. सुखसनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या पोटी. शाबास. कवाडा आडोली पहा. एवढे सगळे दारात आहेत आणि विठोबा मात्र 3:30 पासून जनाबाईच्या घरात आहे. समर्पण आहे. जात तुम्हाला द्यायचंय म्हणून आणलंय. एक कडवं आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचं. तुम्हाला म्हणायचंय का? हो. कशाला? कोणता उपटून माजलगावला न्यायचा का? पुरुष मंडळी जात्यावर बसली तर खुंट्याची वाट लागली. त्यांना म्हणू द्या, जेनू काम तेनू थाय, बिजा करेसो गोता काय. इथे बाबासाहेब महाराज इंगळे. त्यांच्या गावाजवळ येऊन त्यांचं नाही सांगायचं म्हणजे कीर्तन होईल कसं. आम्ही एक कडवं म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणा. पूजा आपण म्हणू, बर त्यांना मागे म्हणायला देऊ. सुंदर
ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला आवाज ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला धन्यवाद. झोपलं नाही ना कोणी बघा झोपाल तर शेजारच्या मावशीची शपथ तुम्हाला आनंद असायचा महाराज समर्पण आहे जनाबाईचं ती बोलवते तो येतोय दळायला दोघे असतात एक गाणं पुढं म्हणते दुसरी गाणं मागं म्हणते माझी भजन्यांबद्दल तक्रार आहे इथल्या नाही बरं हे तयारच आहे कधी कधी काय होतं पुढच्या गायकाचं प्रमाण पाठ मागच्याचं पाठ नसतं मागचा गप उभा राहतो यांचं तसं नाही पुढची न जात्यावर गाणं म्हणू द्या मागचीचं पाठ नसू द्या ती स्वरात सूर मिसळते मिले सूर मेरा तुम्हाला पुढची म्हणाली माझ्या भावाच्या घरदाराला सोन्याचं कुलूप मागची म्हणती नरे 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 एकदा तर भरत महाराज एक वारकरीन दळायला बसली भगवानगडाकडची होती पालखी सोहळ्यात पायी जाणारी होती तीर्थयात्रा करणारी होती आणि पाठीमाग म्हणायला आपल्या पिंपरीची बसली आता पिंपरीची घर न सोडलेली होती आता गडाकडची महाराष्ट्र फिरलेली तिनं जात्यावर गाणं म्हणलं तिला वाटलं पाहुणी लांबची येतं लांबलंच गाणं काढू तिनं सुरू केलं माझा भाऊ ग त्र्यंबकाला माझा भाऊ ग नाशिकाला तिथून सुरू झालं गोदावरीचं उगम स्थान माझा भाऊ ग भीमाशंकराला माझा भाऊ ग पैठणाला आता वळली तिकडं माझा भाऊ ग दिवाळंदीला माझा भाऊ ग जेजुरीला माझा भाऊ ग शिंगणापुराला माझा भाऊ ग पंढरपुराला माझा भाऊ ग तुळजापुराला माझा भाऊ ग वैद्यनाथाला फिरत फिरत आमच्याकडे आली आता या पिंपरीवालीचं यातलं एकही गाव पाठ नव्हतं पण माग हटेल ती पिंपरी कसली तिनं बरोबर स्वर पकडला आणि एकच सुरू केलं जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा तुझा भाऊ दिल्लीला संसदेत गेला तरी माझा मागच आहे म्हटलं आता जनाईचं आणि विठाईचं हे झालंय जनाई गाणं पुढं म्हणते विठाई गाणं मागं म्हणते जनाईनं सुरू केलं पांडुरंग आमचा पिता रखुमाई आमुची माग देवानं तसंच म्हटलं पांडुरंग आमचा पिता म्हणा म्हणा एक तर म्हणा नाही तर ते जातं डोक्यात घाला बघा काय वेळ आहे महाराज बायकोला आई म्हणण्यापर्यंत भारावून गेला समर्पण जनायचं त्या उंचीच आहे विठा नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करे जनी म्हणे नामदेवा अभंग बोलता रंग प्रेमाची छावे
देवाचा गळा पितांबर नाचता देवाचा कीर्तन डोळ्या पुढे आलं. कीर्तन नामदेवरायाचं पहिली चाल ज्ञानोबारांनी गायली. बघा, राष्ट्रीय एकात्मता काय, सर्व धर्म समभाव काय आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदाय काय काम करतो हे अनुभवायचं असेल तर 725 वर्षापूर्वी झालेलं हे कीर्तन डोळ्यापुढे आलं. ज्या काळात बहुजनांना ग्रंथ अध्ययनाचा अधिकार नव्हता त्या काळात एक शिंप्याचा बुवा कीर्तन करत होता. ब्राह्मणाचे 3 पोरं टाळ घेऊन चाल म्हणण्याकरता उभे राहिले होते. कुंभाराचा म्हातारा होता गोरोबा, सांभाराचा म्हातारा होता रोहिदास, माळ्याचा म्हातारा होता सावता बाबा, सोनाराचे नरहरी होते चोखोबा, यमाना, कबीर कमाल नावाचे मुस्लिम बाप लेखही त्याच कीर्तनात होते. यातायाती धर्म माझे हात जोडून महाराष्ट्रातल्या तमाम तरुण कीर्तनकारांना विनंती आहे, बाबांनो, ही गादी माझ्या नामदेवरायाची, ही गादी माझ्या ज्ञानोबारायाची. या गादीचा वापर फक्त वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठीच करा. या गादीवरून कुठल्या जातीचा द्वेष करू नका, या गादीवरून कुठल्या जातीचा पुरस्कार करू नका. जातीयवादाचं विष पेरण्यासाठी ही गादी नाही, जातीयवादाचं विष संपवण्यासाठी ही गादी आहे. 725 वर्षापूर्वी वर्ण अभिमानी कोण झाले पावन म्हणून माझे संत उभे राहिले. पाया रचणाऱ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं, या तिकुळ माझे गेले हरपून. भगवान ज्ञानेश्वरीत बोलले महाराज, मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मिनले. म्हणून कुळे जाती वर्ण हे आगवेच गा अकारण. भगवान परमात्मा जर कुळाचा जातीचा उंच नीच काही, मग आपण कशासाठी याच्यात अडकायचंय? जातीपातीच्या पलीकडे जाऊ, आपली एकच जात वारकरी. काल परवा निवडणुका झाल्या, महानगराच्या झाल्या, ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या झाल्या. काही लोक आम्हालाही विचारतात, महाराज तुमचा कोणता पक्ष? मी छाती ठोकपणे माझा पक्ष सांगतो, महाराज आमचा एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. आम्हा कीर्तनकारांचा एकच पक्ष असावा आणि आमचा एकच पक्ष प्रमुख असावा. आमचा पक्ष प्रमुख विटेवर उभा आहे आणि त्याचं काम करण्याकरता आळंदी देहूतून आम्हाला आदेश आलेला आहे. महाराष्ट्र काय, 4 गोष्टी कळल्या की महाराष्ट्र. पंढरीचा विठोबा, आळंदीचा ज्ञानोबा, देहूचा तुकोबा आणि रायगडाचा शोभा. 4 लोक कळले, तुम्हाला महाराष्ट्र कळला. या 4 लोकांच्या मार्गदर्शनाने चाला. जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे. प्रत्येक राष्ट्राकडे अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आहे. कधी 3रं महायुद्ध उद्भवल सांगता येत नाही. पण शास्त्री महाराज, मी त्याच्या पुढचं वाक्य सांगतो, राष्ट्राकडे नाही, माझं म्हणणं आहे प्रत्येक नागरिकाच्या खिशात अणुबॉम्ब असू दे तरीही जगाला धोका होणार नाही. फक्त खिशात बॉम्ब देताना डोक्यात ज्ञानोबा तुकोबाचे विचार देत चल. माझ्या ज्ञानोबारायांचा भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हा विचार घेऊन जो निघाला तो चुकूनही बॉम्ब वापरण्याची भाषा करणार नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे तुकोबारायाचं सूत्र घेऊन जर आम्ही निघालो तर द्वेष मत्सर आमचा शिल्लक राहणार नाही. मी कीर्तन उभं केलंय, तुमचं कीर्तन नामदेवरायाच्या उंचीचा
नाचायला तयार आहे सगळ्यांनी दोन्ही हात वर करा आणि वाजवा आणि आमच्या पाठीमागे भजन म्हणा पांडुरंग 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 आपला मुद्दा हा होता देव कसा आहे तुम्हाला जसा पाहिजे तो जात्यावर बसायला तयार आहे तो कीर्तनात नाचायला तयार आहे फक्त जात्यावर जनाई मिळाली पाहिजे आणि कीर्तन करायला नामदेव महाराज असले पाहिजे विठाला 700 वर्षापूर्वी त्या नामदेवांनी कीर्तनात देव नाचवला आणि या विज्ञान युगामध्ये गडाच्या नामदेवांनी उभं जग आणि त्याच्या बरोबर देवही हलवला नामदेव नावाचे लोकही पराक्रमी असतात ज्ञानदेव नामदेव हे कोणालाही नाव नसतात चला माझा मुद्दा होता देव कसा आहे असा आहे लोक म्हणले कळलं महाराज आता आम्ही इच्छा करायची त्यानं तसं व्हायचं त्यापेक्षा काहीतरी त्याचं रूपाचं वर्णन असेल ते आम्हाला सांगा महाराज म्हणले बाबा फार काही नाही त्याचे 5 लक्षणं सांगतो तो भोळा आहे तो भाविक आहे तो जुनाट आहे तो चांगला आहे पहिल्याचे भोळे भाविक जुनाट भोळे भाविक राजा हरिश्चंद्र भगवान की मनमोहनीचे कसा आहे देव भोळा भाविक जुनाट चांगला मी जे प्रस्तावनेत बोललो ते उत्तरार्धे भक्ती भावे जैसे केले तैसे होय तैसे केले भक्ती भावे ही सगळी प्रस्तावना होती भक्ती भावानं जसा केला तसा होतो तो भोळा आहे आता हा भोळा का कारण उत्सव भोळ्याच अभंगात भोळा का घेतलाय उत्सव भोळ्याचा सुरू आहे शिव भोळा आता भोळा म्हटलं की लोकांचा गैरसमज होतो
मला काही कळत नाही हेही ज्याला कळत नाही त्याला भोळ म्हणायचं. खरं सांगू का महाराज, खरं तर न कळण्यातच खरी मौज आहे. मला काय कळतं हे आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल, मला काय कळत नाही हे आधी मला कळलं पाहिजे. मला काय कळत नाही हे ज्याला कळलं त्याला कळायला सुरुवात झाली असं म्हणायचं. हे मी कळण्यासारखं बोललोय. तुम्हाला कळलंय? नसेल कळलं तर उद्या भगवान बाबाकडून कळवून घ्या. नाही कळलं तर काल्यापर्यंत कळेल नक्की. अनुप्रास अलंकार आहे हा. अजून एक आठवलं, एक तुम्ही आहेत म्हणून बोलतो. बऱ्याच वेळेला वेळेवर गेल्यामुळे वेळ वाया जात असल्याचा अनुभव वेळोवेळी येतो. म्हणून माणसे येताना वेळ करतात आणि खऱ्या अर्थाने वेळ करून आलेली माणसेच वेळेवर आलेली असतात. अनुप्रास अलंकार काय ज्ञानेश्वरीत असे अलंकाराची रांग लावली महाराज माऊली. काही लोकांना शब्द आठवावे लागतात आणि काही लोकांच्या पुढे शब्द उभे राहतात. आमचा वापर करा, आमचा वापर करा. आपल्याला काव्य करायचं तर शब्द आठवावे लागतील. कोणता शब्द कुठे वापरू, कोणता शब्द कुठे वापरू. पण माऊली जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला बसले त्यावेळेला शब्द रांगेत उभे होते. माऊली माझा नंबर कधी येणार आहे, माझा वापर कुठे होणार आहे. सरस्वतीनं तुमच्या जिभेवर छापखाना काढला पाहिजे एवढा तरी अभ्यास तुमचा झाला पाहिजे. काही लोक फार शब्द दरिद्री असतात महाराज. व्यासंग खूप असतो पण शब्द दारिद्र्यामुळे मांडता येत नाही. काही लोकांकडे काय शब्द श्रीमंती असते, असं लिलया वाक्य निघून जातात. वारकरी संप्रदायामध्ये पूजनीय शास्त्री बाबांना ज्यांनी खूप मानायचे असं थोर व्यक्तिमत्व होऊन गेलं. काव्य तीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार अर्थात अण्णासाहेब. खंडाळकर गुरुजींच्या संगीत विद्यालयाची स्थापना झाली होती आळंदीमध्ये, ज्ञान सागर मंगल कार्यालयात. त्यावेळेला अण्णा कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि शास्त्री बाबा कार्यक्रमाचे उद्घाटक होते. त्यावेळेला अण्णांनी शास्त्री बाबाबद्दल काढलेलं वाक्य सांगतो. अण्णा म्हणाले होते, पूजनीय शास्त्री बाबा म्हणजे मी पूजनीय म्हणालो, त्यांनी शास्त्री म्हणाले, ते वयस्कर होते. ते म्हणाले नामदेव शास्त्री म्हणजे सरस्वतीच्या उजव्या अंगावरून घरंगळत आलेलं सोन चाफ्याचं फूल महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या पदरात पडलेलं. अण्णांचे उद्गार होते. आणि अण्णा तेव्हा म्हणाले होते, माझी तक्रार आहे तुमच्याबद्दल की तुम्ही महाराष्ट्रात कीर्तन करत फिरावं. त्यावेळेला बाबा म्हणाले होते, माझं गडाचं काम आटोक्यात येऊ द्या, जगाच्या कानाकोपऱ्यात ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं काम भगवान बाबा माझ्याकडून करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आनंदाचे सिद्धांत आपण पाहतोय, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. कुठेतरी विद्वानेव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुरुविन प्रसूत वेदना. माझा मुद्दा भोळा, त्या भोळ्याबद्दल बोलायचंय. बहुतेक आम्ही कथेला असतो, दही मंडळी सप्ताहाला असतात. बाबा तुम्हाला थांबण्याचा योग नाही येत, आम्ही 7-7 दिवस थांबतो. आमच्या सेवेमध्ये इतकं गिराईक सुंदर असते, सगळं गाव ज्याला कटाळलं ते आमच्या नशिबाला. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे बघा, ज्याचा कटाळा त्याचा वानवळा. आमची गाडी गावात गेलं की ते समोर येते, जय हरी. आम्ही समजून घेतो 7 दिवस हेच आहे आपल्या नशिबाला. कधी कधी राग येतो त्याचा. एक जण तसंच होत, जेवायला बसलं की हे हे जय हरी, कीर्तनाला निघालं की जय हरी. एका दिवशी मी त्याला म्हटलं जा पाणी घेऊन ये. मला प्यायचं होतं, ते बकेटात घेऊन आलं. मी वैतागून म्हटलं अरे जायचं नाही र, प्यायचंय. आणि वैतागून म्हणलं हा इकडं. तेवढ्यात कार्यकर्ते आले, महाराज महाराज चिडचिड करू नका. ते कसं आहे, बोला बोला, ते कसं आहे, आमचा देव असला भोळा नाही. तुका म्हणे भोळा
जिंकू जाणे कळी काळा असला भोळा आहे. तो का म्हणे भोळी विठ्ठल कृपेची विठ्ठल कृपेची कोण. किती भोळा आहे. भोळा शब्दाचा अर्थ करुणा करण्यामध्ये तत्पर, कृपा करण्यामध्ये तत्पर. एका उदाहरणानं सांगतो. एक खेडेगाव होतं. असंच गावाच्या बाहेर महादेवाचं मंदिर, कमरे इतकी उंच महादेवाची पिंड. एका ग्रहस्थाला काहीतरी साक्षात्कार झाला. 1 किलो चांदीची घंटा त्यानं महादेवाला वाहिली. एका भुरट्या चोरानं ती घंटा पाहिली. भुरट्या माहित आहे ना, कीर्तनाला येतो महाराजाची चप्पल नेतो, त्याला भुरट्या म्हणायचं. अट्टल दरोडेखोर वेगळे असतात. पूर्वीच्या काळी ते काळे कपडे घालून दरोडे घालायचे. मी पुढचं काही बोललोच नाही. आता विनाकारण कोणी अंगावर घेणार असेल तर मला. तो भुरट्या होता. घंटा चोरायची ठरवली. मंदिरात गेला. उड्या मारल्या, घंटी हाताला आली नाही. शेवटी त्यानं विचार केला, पिंड कमरे एवढी, पिंडीवर उभा राहिलो तर घंटी हाताला येते. हातपाय धुतले, पिंडीवर उभा राहिला आणि घंटीला धरलं. घंटी टणकन वाजली. घंटी वाजली तसं पिंडीतून महादेव प्रकट झाले. जय श्रीराम. त्यानं उडी खाली. कोण आहे तुम्ही? मी तुम्हाला विचारतो. मध्यरात्री 12:30ला जंगलातला महादेव तुमच्या पुढे आला, तुम्ही ओम नमः शिवाय म्हणाल? भू तिथं तर घरी होईल. तो चोर आहे म्हणला, कोण आहे तू? महादेव म्हणले, हम शंकर भोलेनाथ, हम शंकर महादेवन है. कशाला आलात? देव म्हणले, हे छंद मकरंद. म्हणायला आलो नाही, तुझ्यावर प्रसन्न झालो. तो म्हणला, मी भक्त नाही, मी चोर आहे. महादेव म्हणले, मला काही सांगू नको. आजवर कोणी माझ्यावर बेल वाहिलं, कोणी फुल वाहिलं, कोणी साखर वाहिली, कोणी पेढा वाहिला, कोणी दूध वाहिलं, कोणी पाणी वाहिलं, संपूर्ण शरीर माझ्या पिंडीवर अर्पण करणारा तू पहिला भक्त आहे. पिंडी दिला पाव त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव, त्या पूजने धाये देव. पिंडी दिला पाव त्या पूजने पाव त्या पूजेने धाये, म्हणून भोळा म्हणायचं. कृपा करण्यात तत्पर आहे. तो म्हटला, प्रभू घंटी चोरायला आलो होतो, जीवनाची घंटी वाजवा म्हणजे विषय मिटला. याला म्हणायचं भोळा. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला. 15 तारखेच्या कीर्तनात ऐकायलाच आपण तो. म्हणून तो भोळा आहे. तो भाविक आहे. भाविक किती आहे? तुमच्यासाठी त्याच्या डोळ्यात आसू येतात. एक जण मला म्हटलं, महाराज वारी किती दिवस करायची हो? मी म्हणलं, जोपर्यंत त्याला तुझ्या घरची वारी करावी वाटत नाही तोपर्यंत वारी बंद करायची नाही. तो तुझ्या घरची वारी करेल तो भाविक आहे. तो जुनाट आहे. जुनाट जुगाटीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकेपणे, ठाव चळणे चुकविला. चांगल्याबद्दल बोलायचंय तर तत्पूर्वी एकदा दोन्ही हात वर करा. विठोबा किती चांगला आहे. वल्लभाचार्यांनी एकदाच कृष्ण रूपामध्ये त्याला पाहिलं, त्याच्याबद्दल लिहायला घेतलं. मधुरम सोडून त्यांना काही सुचलं नाही. अधरम मधुरम
रखिलं मधुरं गुंजा यमुना यमुना मधुरा वीची वीची मधुरा सलिलम सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं अभयं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं त्याचं हसणं मधुर, त्याचं दिसणं मधुर, त्याचं बोलणं मधुर, त्याची बासरी मधुर, त्याचे सवंगडी मधुर. शास्त्रीजी मधुसूदन सरस्वती भक्ती रसायन नावाचा ग्रंथ केला त्यांनी. खर तर मधुसूदन सरस्वती मुळात अद्वैती आहेत, ते द्वैत मानत नाहीत. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या बोधावर आरूढ झालेले एकदाच कृष्णाला पाहिलं, मोहित झाले आणि अद्वैती असलेल्या मधुसूदन सरस्वतीने द्वैताच्या अतिउच्च शिखरावर विराजमान असलेला भक्ती रसायन ग्रंथ निर्माण केला. आणि शेवटी शेवटी त्यांनी असं बोलले, पंढरपूरला चुकूनही जाऊ नका. मधुसूदन सरस्वतीचे उद्गार आहेत. का जाऊ नका? तिथं एक चोर उभा आहे म्हटले. तो दुसरं काही चोरत नाही, तुमचं मन चोरून नेतो. आणि एकदा त्यानं तुमचं मन चोरलं की तुम्ही तुमचे स्वतःचे राहत नाही. तुम्हाला तुमचं स्वतःचं राहायचंय तर त्या काळ्याचं दर्शन घेऊ. मी एकदाच पाहिलं म्हणले त्याला, तर मी माझा राहिलो नाही. इतका तो चांगला आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नप्रिय पाकती प्रभा अगणित लावण्य तेज पूजाती नवनाविधेतीची शोभा कानडा विठ्ठलू करणागतो तेने मजलावी येडावे हो तेने मजलावी येडावे न वर्णवे तेथीची शोभा. चांगला. अहो इतरांचं सोडा, जिच्या मांडीवर तो खेळला, जिनं हातानं त्याला दही भात भरवला, ती यशोदा त्याला पाहून कावरी बावरी व्हायची महाराज. एकदा असं झालं, सकाळची वेळ आहे, कृष्णानं हट्ट घेतलाय दधिमंथन करण्याचा. आईला हट्ट पुरवल्याशिवाय पर्याय नाही. भगवान चौरंगावर उभे राहिलेत, कमरेत कमाट आहे, डोक्या इतकी उंच रवी आहे, आणि भगवान मंथन करतायत. आभाळ भरून आलंय, गरमी आहे वातावरणामध्ये, घाम येऊ लागलाय अंगाला, केस लपलप करायला लागलेत, हात मागे पुढे होतोय, श्वास फुलून आलाय. आणि आई मात्र हाताची घडी, हनवटीला हात, आणि एक टक ते नयन मनोहर रूप डोळ्यामध्ये साठवते. मानेवरती रोणारे कुरळे कुरळे केस, उंच भरीव कपाळ, धनुष्यकृती भुवया, आठाच्या आकड्यासारखं नाक, त्रिकोणाकृती हनवटी, सफरचंदासारखे गाल, गुलाब पाकळ्यासारखे ओठ, सावळा वर्ण, डोक्याला मोर पिसांचा तुरा, गळ्यामध्ये वैजयंती फुलांची माळा. कर्दळीचे 2 गाभे उभे केले, असं वाटावं अशा दिसणाऱ्या मांड्या. त्याच्यावर नेसलाय पिवळा पितांबर, कमरेला शेला गुंडाळलाय, त्यात बासरी खोवली आहे. प्रसन्न वदनानं हसलाय, 4 दात दिसतात. दातांचा हिऱ्यासारखा प्रकाश पडतोय. हसल्या कारणाने डाव्या गालाला खळी पडली आहे. केसातून घामाच्या धारा येत आहे. एक घामाचा थेंब डाव्या गालातल्या खळीत विसावलाय. आणि नेमकं माळवदाच्या सावण्यातून एक सूर्य किरण त्या थेंबावर पडली. गालात हिरा बसवल्यासारखं वाटतंय, आणि त्या थेंबावर सूर्यकिरण पडल्यामुळे लख प्रकाश पडला. त्या प्रकाशात कृष्णाचा चेहरा उजळून निघाला, चौपट सुंदर दिसायला लागला. आईच्या मनात धसकन झालं, टचकन डोळ्यात पाणी आलं, अंगावर काटा उभा राहिला.
ओठ सुकले, घशाला कोरड पडली आणि मनात विचारांचं काहूर माजलं. किती गोड दिसतो माझा काना. माझीच नजर लागायची माझ्या लेकराला. पटकन उठली, रविदोर हिसकावला, कृष्णाला उचललं, मांडीवर घेतलं, पदरानं सगळ्या अंगाचा घाम पुसून घेतला. केस जास्त होते, कोरडा कपडा घेऊन केस कोरडे केले, तोंड पुसून स्वच्छ केलं, हलकेच डोळ्यात बोट घातलं, काजळाचं बोट काढलं आणि भगवंताच्या गालावर तीड दिली. दोन्ही हाताने त्याच्या तोंडावरून हात फिरवला, कडा 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 बोट मोडले. 3 वेळा पदर वरून खाली, खालून वर. तिथलाच भाकरीचा तुकडा घेऊन एकदा उजव्या एकदा डाव्या अंगावरून ओवाळला, दूर भिरकावला. केसातून हळुवार भगवंताचे हात फिरवायला लागली. प्रेम पाहणा दाटून आला. पदराखाली घेतलं, दूध पाजायला लागली. बाबानं 4 घोट पिले, दूध प्यायचं सोडून दिलं आणि पदरातून तोंड काढून आईला विचारतो, आई खरं सांग, मी तुला किती आवडतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या, आवाज खापरा झाला. आईच्या नजरेत जर तो एवढा सुंदर आहे, तर आमच्या संतांच्या नजरेत किती सुंदर आहे. म्हणून त्याला म्हणायचं चांगला, भोळा, भाविक, जुनाट, चांगला. भक्तिभावानं जसा केला तसा होतो. मर्यादित वेळेमध्ये आपल्या एका चरणाचा भाव आपल्या डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न केला. ही गादी फार मोठी आहे, फार मोठ्या महाराजांची गादी आहे आणि त्या गादीला समर्थपणे सांभाळण्याचं काम भगवान बाबा करत आहेत. तेव्हा एकच करायचं महाराज, त्या समाधीत बसलेल्या महापुरुषावर प्रेम व्यक्त करायचं, तर इथं बसलेल्या महात्म्यावरचं प्रेम कमी होऊ नाही द्यायचं. यांच्यावर जेवढं आपलं प्रेम करू तेवढं प्रेम त्या मंदिरातल्या बाबावर असेल. तेव्हा या पवित्र स्थळामध्ये आजची 3ऱ्या दिवसाची सेवा बाबांच्या आदेशानं, आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि माझ्या सर्व गुरुबंधूंच्या सहकार्यानं पूर्णत्वाला गेली. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. राजा हरिश्चंद्र भगवान बाबाच्या चरणी झालेली सेवा रुजू. कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगा. कुणीही उठू नका, खाली बसा. बसा बसा, 6 मिनिटं आहेत अजून, बसा. बसा बसा थोडी वेळ. तुका म्हणे आम्हा देवाचा साथी, तुका म्हणे आम्हा देवाचा साथी, तुका म्हणे आम्हा देवाचा साथी, तुका म्हणे नाही विसंबा
राजा हरिचंद्र भगवान की जय.